आई मीटिंग तशी बरी झाली ना? पण मला ना त्या सुभानरावचं बोलणं आवडलं नाही ग. नमस्ते. बरी आहे. हो. आई, ट्रस्टच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका बऱ्याच रंगल्यात आणि आपल्या गावात 30 चर्चा सुरू आहे सध्या. प्रभावती दुपारी येणार आहे, बघूया काय म्हणते ते. चिंतामणी, काय रे, तुझं काम झालं नाही अजून? नाही बाईसाहेब, कामासाठी खूप खूप फिरलो पण सगळीकडे अपमानच मिळाला. असं वाटतं की असलं आयुष्य संपवून टाकावं. अरे चिंतामणी, असं बोलू नये. आधी शांत हो, बघू सगळं काही ठीक होईल. असले विचार पुन्हा मनात आणायचे नाहीत, सांगून ठेवते. मोलमजुरी करत कसं तरी शिक्षण कंप्लीट केलं, वाटलं 2 वेळाचं पोट तरी बरं. पण नाही बाईसाहेब, सगळीकडे नकारच मिळाला. अनाथ म्हणून जन्माला आलो बाईसाहेब, आणि अनाथ म्हणूनच जावं लागणार. गोपाळ, चिंतामणीला घेऊन मळ्यावर जा. हो, हे तिथे असतीलच. ठीक आहे. काही काम मिळतंय का बघ त्यांना विचारून. ठीक आहे. आणि हे बघ चिंतामणी, पुन्हा असले अभद्र विचार आणायचे नाहीत. नाही. तू थांब, गोपाळ येईल. चल थांब तू. मालक, कोणत्याही क्षणी माऊली या वाटेनं जाईल. भीमराव, हे मालक, तुम्ही काम वेळेत केलं नाही. नाही झालं मालक, चुकलं. ते तर झालंच मालक. काकू काय आजची आज खलास करून त्याला. नाही सुभान्या, अशी चूक तर तू करूच नकोस. सुभाने, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेव. होय मालक. काही माणसं असतात त्यांना कापून संपवायचं असतं, काही माणसं असतात त्यांना पैशाने विकत घ्यायचं असतं, आणि काही या माऊलीसारखी माणसं असतात ना, त्यांच्याशी गोड बोलून त्यांना पटवायचं असतं. आता त्याला येऊ दे, मग कसा पटवतो ते बघा. वय आलाच माऊलीराव. अहो, काय करताय अचानक? अचानक उपरती झाली आम्हाला, आणि आम्ही ठरवलं की आयुष्यामध्ये चांगलं वागायचं, अगदी तुमच्यासारखं निस्वार्थी, समाजासाठी गावासाठी काहीतरी करायचं. चांगली गोष्ट आहे. पण माऊलीराव, गोंधळ एवढाच झाला की आमच्यासमोर प्रश्न पडला की याची सुरुवात कुठून करायची. काय रे, तेवढ्यात तुम्ही आलात. म्हणतं चला, मंदिराच्या ट्रस्टचं अध्यक्षपद तुम्हाला हवंय का? घ्या ना, आम्ही माघार घेतो. नाहीतरी निवडणुका जवळ आल्या आहेत, अध्यक्ष तुम्ही व्हा. वा, अगदी वडिलांसारखं बोललात. हरिओम. माऊलीराव, तुमचा काहीतरी गोंधळ होतो. अध्यक्षपद मला नको आहे, मला रस नाहीये त्याच्यामध्ये. अध्यक्ष कोणालाही करा, पण त्या अध्यक्षाचा गावाच्या समाजाच्या विकासासाठी उपयोग झाला पाहिजे, असं मला म्हणायचंय. हो, आम्ही कमी पडलो असू कदाचित. हा, ते तर आहेच, पण थोडा शांतपणे विचार करा माऊलीराव. आता एवढं मोठं आपलं मंदिर आहे, त्या मंदिराच्या आजूबाजूला एवढी मोठी जागा आहे, तिथे एखादी सूतगिरणी काढू. काय रे, वय तर तिथे 5 गणीला ट्रस्टची एवढी मोठी जागा आहे, ती एखाद्या बिल्डरला देऊया ना, भाडे तत्वावर. त्यातनं जो पैसा येईल तो आपण विकासासाठी वापरू, गावच्या, माझ्या वैयक्तिक नाही. माऊलीराव, खरंच सांगतो, खूप स्वप्न आहे तो माझी. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बख्खळ पैसा, अमाप पैसा. त्या पांडुरंगाचीच कृपा म्हणून. जागा तुमची, ताबा आमचा, विकास गावाचा. बस माऊलीराव, नाही म्हणू नका, एवढीच एक विनंती आहे बघा. चांगली स्वप्न आहेत. हा, घ्या. ती स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होत, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. होय. पण मी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. येतो मी, घाईत आहे. मला सांगा माऊली, तुम्हाला काही अपशब्द बोलला का तो हरामखोर? नाही, अपशब्द नाही बोलला, पण त्याचा हेतू काही बरा नसावा. अहो, काय झालं ते नीट सांगा तरी. सांगतो, सगळं काही सांगतो. पण भीमराव, एक गोष्ट लक्षात ठेवायची. वैरानं वैर वाढतं,
आपल्याला गावात वणवा पेटवायचा नाहीये. बास झालं माऊली. आता आपल्या अशा वागण्यामुळेच या डोल्यासारखी माणसं उन्मत्त व्हायला लागली. सर्वसामान्यांची आणि गोरगरिबांची भावना पायाखाली तुडवायला लागलीत. बास झालं माऊली. एकच सांगतो, यामुळं काळ सोकावत चाललाय, दुसरं काय नाही. अहो पण पाटलानं तुम्हाला धमकावण्याचं कारणच काय? त्याचा काय गुन्हा केलाय आपण? त्याला नेमकं काय खटकतंय? पांडुरंग पांडुरंग. काय खटकतंय सांगू? आपल्याकडे असणारा पंढरीच्या वारीचा मान, आणि मुख्य म्हणजे मंदिर समितीचं अध्यक्षपद. हेच अगदी बरोबर आहे. तुमच्याकडली अध्यक्षपदाची सत्ता त्याला हिसकावून घ्यायची आहे, त्या ढोण्याला. हो, तसंच काहीसं बोलत होता तो. शिवाय खूप मोठी मोठी स्वप्न आहेत त्याची. आपल्या मंदिराच्या मोकळ्या जागेत त्यांना एक सूतगिरणी उभारायची. शिवाय पाचगणीची जी जमीन आहे ती भाडे तत्वावर घेऊन त्यांना तिथे एक मोठं हॉटेल उभं करायचंय. का तर गावाच्या विकासासाठी. वय, मला बी त्याच्या या कारस्थानाची जाणीव आहे. पर हा भिवराव जीवा जीव असेपर्यंत त्या ढोण्याची इच्छा पुरी होऊ देणार नाही. फक्त एकच विनंती आहे, मी जो काही निर्णय घेईन त्याला माऊली तुमचा आशीर्वाद आणि वहिनी तुमची साथ हवी आहे. तुमच्या कुठल्याही निर्णयात आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर आहोत. या गावाचा विकास, या गावाची प्रगती यासाठी आपण सर्वस्व पणाला लावलंय. खांद्याला खांदा लावून एकत्र काम करू. या गावावर पंढरीच्या विठाईची कृपा आहे. या गावाला पंढरीच्या वारीची महान परंपरा आहे. पण जी मंडळी आपल्या गावाला बदनाम करू पाहतायत त्यांचे प्रयत्न आपण हाणून पाडू. मंदिराची जी करोडो रुपयांची जमीन आहे त्याच्यावर जे 2 नंबरचे उद्योग सुरू करू पाहतायत त्यांचं कारस्थान आपण उद्ध्वस्त करू. हरिओम. भाषणबाजी बंद करा आता. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आणि गद्दारी करणाऱ्यांच्या तोंडी विकासाच्या गोष्टी शोभत नाही, कळलं काय? मुर्दाबाद मुर्दाबाद घराणेशाही मुर्दाबाद 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 घराणेशाही मुर्दाबाद ढोणे पाटलांचा ढोणे पाटलांचा मुर्दाबाद मुर्दाबाद घराणेशाही मुर्दाबाद ढोणे पाटलांचा ढोणे पाटलांचा. बस बंद करा. कुणाचाही आवाज नको इथं. ढोणे पाटील, तुमच्या माणसानं आवरा. ये बस रे, जरा सभ्यतेनं वागायला सांगा. ओ भिवराव, सभ्यतेच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका. काय आणि तुमच्यासारख्यांच्या तोंडी तर शोभतच नाही, कळलं काय? बस झालं, खूप झालं. आता एकदम थोबाडा बंद करा, नाही तर धक्के मारून बाहेर काढलं जाईल. कळलं काय? ये तुझ्या ओ भिवराव, आम्हाला इथं रस नाही थांबण्यामध्ये. चला रे चला, चल. वहिनी लक्ष देऊ नका त्यांच्याकडे. जाऊ दे त्याला. नमस्कार माऊली. कालचा कार्यक्रम फार उत्तम झाला आणि वैदी साहेबांचं भाषण ते तर अतिउत्तम. शिवाय चिंतामणीची जबाबदारी जी तुम्ही घेतलीत ना, हे फार उत्तम केलं बघा.
उत्तम म्हणजे काय झाकच की. लोक म्हणतात बाप से बेटा सवाई, पर इथं तर काय नवऱ्यापेक्षा बायको सरस आहे की. म्हणजे काय आजपर्यंत जे माऊलीला जमलं नाही ते वहिनी साहेबांनी करून दावलं. किशा तोंड सांभाळून बोल. जाऊ द्या पाटील, याला कसं बोलावं काय बोलावं कळत नाही. भावनेच्या भरात बोलून गेला तो. पण हेतू वाईट नव्हता हो. पर वहिनी, घरच्या कामात तुम्हाला केव्हाही जर मदत लागली तर मला बोलवा ना. अहो मी रातचा बी खरा आहे. ठीक आहे, निघतो आम्ही. हिने नेसायला पाहिजे ना साडी. मला नाही बाबा आवडत. गोपाळ दादाला आवडणार नाही साडी. नेसच तू. गप थांब तू. किती छान तयार झाला सगळ्याजणी. तू साडी नाही नेसलीस अजून? हे काय बघते मी नेसू साडी. नेस नेस आवर बघू लवकर. आणि हे सगळ्यांना गजरे आणलेत, सगळ्यांनी वाटून घ्या बघू हे गजरे. आई किती छान दिसतेस ग तू. हो खूपच छान दिसते. तिथंच लावायला पाहिजे. तुम्ही मुली पण काय ना. चला चला लवकर चला बघू. तुम्ही काळजी करू नका जालिंदर. आपण बोलू माऊलीशी. बोलायलाच पाहिजे. बोलू ना. माऊली, माऊली. भाऊजी या आत या ना. वहिनी, हे जालिंदर शिंदे यांचं म्हणणं बघा काय आहे ते. तुमच्या श्यामला समजावून सांगा. वहिनी यांचं असं म्हणणं आहे की आपल्या श्यामचं आणि यांच्या मुलीचं एकमेकांवर प्रेम आहे. प्रेम कसलं हो, नादाला लावलंय फक्त. हे बघा, त्या दोघांचं खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर आम्ही त्यांचं लग्न लावून देऊ. म्हणजे तुमची हरकत नसेल तर. वहिनी, तुमचा श्याम वाया गेलेला मुलगा आहे. तुमचं लक्ष नाही त्याच्याकडे. त्याच्याशी लग्न लावण्यापेक्षा माझ्या मुलीला विहिरीत ढकलेन मी. जालिंदर, उगा मूर्खासारखं बोलू नका. अहो, तरुण वयात मुलं मुली वेडी वाकडी पावलं उचलतातच. म्हणून त्यांना समजून सांगण्याऐवजी, मार्ग दाखवण्याऐवजी असं कसं बोलताय तुम्ही? अहो, तुमचं आणि तुमच्या मुलीचं नशीब मोठं समजा की देव माणसांच्या घरची सून होती ती. जाऊ द्या भेवराव, तुम्ही माऊलीच्याच बाजूने बोलणार. आणि वहिनी, पुन्हा जर श्याम तुमचा माझ्या निशा बरोबर दिसला तर पोलिसातच खेचीन मी. जालिंदर, वहिनी काळजी करू नका, मी बघतो. तुम्ही ऐक, चला. अहो, जरा शांत डोक्याने घ्यायचं. आपण बोलू की माऊलीशी. या, येड्यागत करताय जालिंदर तुम्ही. नाही वंस, नाही. मी श्यामला सतत जीव लावण्याचा प्रयत्न करते. त्याने माझा कितीही अपमान केला, तो माझ्याशी कितीही तोडून वागला तरी मी सतत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. पण नाही. दृष्टच लागली या घराला कुणाची तरी. या घरातलं घर पण सोपवण्याचा आणि प्रतिष्ठा उद्ध्वस्त करण्याचा कुणीतरी कुटील डावर असतो, हे मात्र निश्चितच. गोपाताई, मनस्ताप करून काय होणार आहे? जे अटळ आहे, जे आपल्या प्रारब्धात आहे ते घडणारच आहे. श्यामदादा, श्याम,
तू असा? काय चालवलेस हल्ली तू हे? आम्ही तुला एवढे परके झालो? बस काकू बस. इमोशनल ब्लॅकमेलिंगचा तमाशा पास झाला आता. श्याम, काय बोलतोयस तू हे? अरे जिना तुला काकू असूनही सख्या आईचं प्रेम दिलं असंच ना? आईची कधी आठवण होऊ दिली नाही असंच ना? मी एक काम करतो, मी बाहेर चावडीवर जाऊन सगळ्या गावाला गोळा करतो आणि त्यांना ओरडून ओरडून सांगतो की मी आणि गोपाळ अनाथ आहोत. आम्हाला खाऊ पिऊ घातलं, आई बाबांसारखं प्रेम दिलं आम्हाला. खूप महान आहेत ते, धन्य आहेत ते, देवाचे अवतार आहेत. श्याम, अरे काय बोलतोयस तू हे? बाबा तुम्ही गप्पा बसा. श्याम दादा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. तू गप्पा बस. श्याम, कृपा करून असं बोलू नकोस. अरे गेल्या 7 पिढ्यांमध्ये जे आपल्या घरात घडलं नाही ते मी घडवलंय असंच म्हणायचंय ना तुम्हाला? घराण्याची आबरू वेशीवर टांगली, नावलौकिक धुळीला मिळवलंय हेच म्हणायचंय ना तुम्हाला? काका, एक गोष्ट नीट सांगतोय, नीट कान उघडे ठेवून ऐका. माझं हित अहित कशात आहे हे मला चांगलंच कळतंय. तुमच्या दयेची भीक नकोय मला. एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे माझ्या जीवनातला प्रत्येक निर्णय मी स्वतः घेईन. कळलं? नाही नाही, माझा श्याम असं बोलू शकत नाही. माझा श्याम असं बोलला तो